रोज रोज तेच तेच भाज्या तेच खाऊन कंटाळा आला आहे ना, मग ही रेसिपी तुमच्यासाठी। 7 ते 8 काजूचे तुकडे पाणी कांदा घालून हे सगळं उकळून देऊया। दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवूया आणि सगळे काजू हे भाजून घेऊया। 1-2 ते 3 मिनिटांसाठी काजू भाजून घेऊया। जास्त लालसर करायचे नाहीत, खरपूस असे भाजून घेऊया। जर जास्त काजू लालसर झाले तर कडवट लागण्याची शक्यता असते। काजू तळून घेतलेल्या त्याच कढईत तेल घातलं, तमालपत्र, दालचिनी आणि बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येऊस्तोवर कांदा छान भाजून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण सगळ्याची पेस्ट तयार करून घे। ती पेस्ट कांद्यामध्ये मिक्स करून सगळ्याचा कच्चापणा जास्तवर छान टोमॅटोची प्युरी परतून घ्या। मगाशी उकळत ठेवलेलं सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं ते सुद्धा त्यामध्ये घालून घेऊया आणि 1-2 ते 3 मिनिटांसाठी हे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया। ही भाजी परफेक्ट ढाबा स्टाईल होते। ह्या पद्धतीने करा आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। सगळं मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा हळद, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट सगळं एकसारखं परत हे तेलामध्ये परतून द्या। 1-2 ते 3 मिनिटांसाठी हे परतून झाल्यानंतर मस्त थोडंसं पाणी घालून घेऊया, जेणेकरून हा मसाला करपणार नाही किंवा मसाल्याचा वासही जाणार नाही। 1 चमचा गरम मसाला, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही काजू करी मसाला सुद्धा घालू शकता। हे सगळे तळलेले काजू घालून 1-2 ते 3 मिनिटांसाठी मिक्स करून घेतलं। आता हे छान काजू थोडे वेळसाठी शिजवून देऊया। सगळं मिक्स करून झालं, चवीनुसार मीठ घालूया आणि 5 ते 10 मिनिटांसाठी सगळा मसाला शिजवून घेऊया। भाजी ते व्यवस्थित शिजलेली आहे, पूर्ण घरात ह्याचा वास सुटलेला आहे। भरपूर अशी कोथिंबीर गार्निश करूया आणि तर्री सुद्धा छान आलेली आहे। ते ही भाजी परफेक्ट ढाबा स्टाईल होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते। काजू करी होस्तावर मी पटकन फुलक्या तयार करून घेतलेला आहे आणि इथे पटकन ताट तयार केलेला आहे। कशी वाटली काजू करी मसाल्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। जर का व्हिडिओ आपला आवडला असेल तर मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा। हो बर काय, या की जेवायला। धन्यवाद।